नमस्कार मंडळी. मी ओम पाटील. गल्ली ते दिल्ली विथ सर्व काहीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय हा जरा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. तो म्हणजेच आपल्या गडावरच्या आईचा, सप्तशृंगी मातेचा विषय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्ध शक्तिपीठ असलेलं आपल्या आईचं मंदिर. आपली आई, जिची यात्रा या चैत्र नवरात्रीत भरते. लाखो भाविक दर्शनासाठी पायी वारी करून येतात. आपल्या आईचं माहेर असलेले शिरपूरचा रथ सुद्धा पायी वारी करून तिथपर्यंत पोहोचतो. आपल्या खानदेशातून अनेक ठिकाणून भाविक येतात. या यात्रेचा विषय लोक आनंद उत्सव म्हणून साजरा करतात. या यात्रेत कोणी पाणी देतं, कोणी जेवण देतं, कोणी राहण्याची सोय करतं. रात्रीच्या अंधारात मोकळ्या जागेत राहणं आता शक्य झालेलं नाही. म्हणून कोणी शाळेच्या ठिकाणी, तर कोणी एका सभामंडपाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्थित अशी सोय करतं. यात सप्तशृंगी माता की जय म्हटलंय की सगळ्यांचा उत्साह असा भरून येतो. आणि त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर ह्याच यात्रेत माणुसकीचं दर्शन सुद्धा आपल्याला घडून येतं. अनेक लोक पायांना मालिश करून देण्यासाठी पुढे येतात. अनेक सेवाभावी मंडळ सेवा करण्यासाठी पुढे येतात. त्याच प्रकारे अनेक वृद्ध, मुलं, महिला संघर्षातून प्रवास करत पुढे येतात. जसा वनी ते गड हा जो घाटाचा मार्ग आहे, या घाटाच्या मार्गात अनेक लोक संघर्षाचा प्रवास करतात आणि गडाचं दर्शन घ्यायला पोचतात. मला सप्तशृंगी माता की जय.